मेहता का उल्टा चश्मा. एक मिनिट मध्ये आजोबा थांबले. अच्छा आजोबा, आजोबा तुम्ही थोडं बाजूला थांबता का? आम्ही इथे फुटबॉल खेळतोय, तुम्हाला लागेल ना. हा हा ठीक आहे, मी बाजूला जाऊन थांबतो. पण बेटा ते काय ना, मी चष्मा नाही लावला ना, तर मला नीट दिसत नाहीये. मग तुमच्यापैकी कोणी माझ्या हाताला धरून मला बाजूला घेऊन जाल? आजोबा चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो. हा आजोबा तुम्ही आता इथे उभे राहू शकता. हा थँक्यू बेटा, थँक्यू. खेळायला कुठे शोधू मी? अरे कुठे निघून गेले बापूजी? अरे एकतर त्यांचा चष्मा पण नाहीये. हा काय प्रॉब्लेम होऊन बसला. अंकल जी जरा पुढे जावा ना, मला झाडाला पाणी घालायचंय. अरे भाऊसाहेब, माझे बापूजी इथे होते. त्यांना पाहिलं तुम्ही? धोतर नेसलं होतं, टोपी होती. नाही पाहिलं. अच्छा बापूजी, कमाल आहे, कुठेच दिसत नाहीयेत. कुठे गेलाय काय? तेथे कुठे गेलाय? बापूजी, बापूजी, ए कोण आहे रे? बाहेर निघ. सॉरी. कमाल आहे, बापूजी कुठेच दिसत नाहीयेत. आता मी कसा शोधणार याला? कोणी आहे? माझी मदत करा भाऊ. एक मिनिट बेटा, माझे बापूजी इथे होते. धोतर नेसलेले आणि टोपी घातली होती. पाहिलं त्यांना कुठे? हो तिथे पाहिलं होतं. तिकडे. थँक्यू बेटा. अरे भाऊ कोणी आहे? अरे माझी मदत करा भाऊ. ओ भाऊ कोणी आहे? माझी मदत करा भाऊ. काय झालं बाबा? ओ भाऊ माझी मदत करा. हा एक मिनिट. हा हे घ्या. हे काय? अख्खे 2 रुपये हे. अरे तुझी हिंमत कशी झाली मला 2 रुपये देण्याची? अरे बाबा, तुम्हा लोकांचे पण खूप नखरेत. 5-10 रुपयांच्या खाली मागतच नाही. थांबा देतो. हे घ्या 5 रुपये. भाऊसाहेब, काय करताय? हे माझे बापूजी आहेत. अरे बापूजी तर मग काय 10 रुपये देऊ? अरे काय फालतू गोष्ट करताय तुम्ही? शरम आली पाहिजे तुम्हाला. लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे. बापाला भीक मागायला लावताय. आणि बापाच्या भिकेची कमाई खाऊन खाऊन बघा किती जाड झालाय तुम्ही. अरे एखादं काम का नाही करत? जरा तोंड सोडून बोल. तुला माहित आहे मी कोण आहे? कोण आहे? अरे गडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक आहे मी. तुझ्यासारखी 3 लोक माझ्या दुकानात काम करतात. 1000 रुपये पगार देतो मी त्यांना. अरे ते तर माझा चष्मा तुटल्यामुळे मला सगळं धुरकट दिसायला लागले. त्यामुळे मी आपल्या मुलाला शोधायला मदत मागत होतो. भिकारी नाही आम्ही. सॉरी अंकलजी. सॉरी भाऊसाहेब, माझी चूक झाली. हो ना? ठीक आहे, नमस्कार. अरे जातोस कुठे? हे घेऊन जा 5 रुपये. अरे भाऊ त्याच्या कुठे राहिलो होतास तू? हो बापूजी, मी तर इथेच होतो. कधीच शोधतोय तुम्हाला. कुठे गेला होतात तुम्ही? अरे मी पण इथेच होतो. इथे कुठे होतात बापूजी? कधीपासून शोधतोय मी तुम्हाला. तर सोड आता, मी सापडलोय ना. चल आता घरी जाऊया. चल. सांभाळ ना बापूजी. हे पुढे काय खड्डा आहे? नाही खड्डा नाही आहे, बस असंच बोलतोय.
अरे काय झालंय, थांबलास का? अहो बापूजी बघा तर खरं, सॉरी वास तर घ्या. काय मस्त गरमागरम फाफडा आणि जिलेबी बनते बापूजी. बापूजी तुम्ही 2 मिनिटं थांबा, इथे बसा. मी पटापट पार्सल घेऊन येतो, मग घरी जाऊन आपण मस्त गरमागरम फाफडा आणि जलेबी खाऊयात बापूजी. हा अरे सोड ना आता फाफडा जिलेबी, चल चल लवकर. बापूजी तुम्ही बघितलं म्हणजे तुम्हाला नीट दिसला असता ना तर तुम्ही बोलला असता सोडू नको उचल 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 घरी घेऊन चल. हा बापूजी बघा काय मस्त फाफडा आहे आणि जिलेबीवर बघा मस्त पिस्ता आणि केशर हा टाकलंय. भाऊ, बस बस जा घेऊन ये जा. हा या बापूजी या. 1 मिनिट इथे पायऱ्या आहेत, सांभाळ ना. हा अजून एक पायरी आहे. हा हा इथे खुर्ची आहे. हा बसा, मी आलोच आहे बापूजी 2 मिनिटं. ए, कुत्रा, अरे कुत्रा आला. बापूजी पळू नका. अरे कुत्रा आला रे. अरे बापूजी पळू नका. अरे कुत्रा, पळू नका बापूजी. कुत्रा, अरे वाचवा वाचवा रे. हा, बस बापूजी इकडे. अरे कुत्रा, इकडे बापूजी. हा, कुत्रा. अरे अरे बघा, वाचवा रे. वाचवा. अरे काय झालं? अरे अरे कधीतरी इथून आला. अरे वा, अरे पळू नका. हक्क नाही तिकडे. अगं बाई, किती जमेल कुठून आले खरंच तू? काकाजी, अरे देवा, काकाजी. हो. काकाजी, काकाजी. धक्का काय मारतो जठाला? अरे धक्का नको देऊ तर काय करू? बाहेर काढ त्याला. तू सेक्रेटरी आहेस ना? सेक्रेटरी म्हणजे अरे सेक्रेटरी आहे, सोसायटीचा सेक्रेटरी आहे. माझं काम नाही आहे कुत्र्याला बाहेर काढणं. नियमानुसार हे बघ. अरे खड्ड्यात गेला तुझा अरे नियम. खड्ड्यात काय केलं? नियम म्हणजे नियम, नियमानुसार. अरे मर्द मराठा माणूस समजून घे. चल आता. समजू काय समजू आहेच मी मर्द मग मराठा. काढ ना त्याला बाहेर काढ. हो करतो. नाव काय याचं? कुत्रा. कुत्रा. अरे मला नाही माहित भाऊ त्याचं नाव काय आहे. त्याला बाहेर काढ लवकर. हा गेला. ए, जे, धोतर. ए, माझा धोतर. अरे धोतर पकडलं त्या कुत्र्याने. कुत्रा काकाजींना चावला ना तर काकाजींना 3 इंजेक्शन घ्यावे लागतील. 14 असतात ना? नाही आता 3 झाली आहेत. अरे वा. अरे काय वाक नाही वा नाही म्हणजे काय सॉरी. अरे हा तर खूपच खतरनाक कुत्रा वाटतोय. काकाजींचं धोतर सोड, सोड. अरे तो जानवर आहे, त्याला प्रेमाने समजावं लागेल. असा जोर जबरदस्तीने ऐकणार नाही तो. तारा खरं बोलताय. डॉगीला प्रेमाने लांब करा. अरे पकडा किंवा प्रेम करा. पण या कुत्र्यापासून सोन्या, मला वाचवा. बापूजी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही काहीतरी करतो तुम्हाला सोडा. ए भाऊ सेक्रेटरी काहीतरी कर ना, काहीतरी कर. अरे काय करू? हे हाड नाही. ऐकलं नाहीस काय बोललं ते? प्रेमाने. ए राजा, ए सोन्या, ए मोती, ए जाऊ दे रे. सोड. हो, अरे भाऊ असं वागणं तुला शोभून दिसत नाही. सोड धोतर. हो. अरे कुत्रा कधी असं धोतर पकडतं का? माहिती काय? हाकला रे. अरे ओके सांभाळून. लिव. अरे माझा धोतर. बांधून देतो. तुम्ही इकडे या. चल कम ये. अरे काय या गेला की नाही तो कुत्रा? काकाजी हा. तुम्ही ठीक तर आहात ना? हा मी ठीक आहे.
थँक्यू बबिताजी, तुम्ही बापूजींना वाचवलं. बबिता बेटा थँक्यू थँक्यू. पण तू त्या कुत्र्याला पळवलंस कसं? ए बबिताला डॉगीला समजावणं खूप चांगल्या प्रकारे येतं. अरे वा बबिताजी, तुमच्या या कलेबद्दल तर आम्हा लोकांना माहीतच नव्हतं. कसं आहे ऍक्च्युली डॉगीज प्रेमाचे खूप भुकेलेले असतात. त्यांना आपण थोडं जरी प्रेमाने बोललं ना तर आपलं सगळं ते ऐकतात. पण हो, जर आपण त्यांना ओरडून किंवा घाबरून काही बोललो ना तर ते आपल्या सेल्फ डिफेन्स साठी ना अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, बाकी काही नाही. कळलं बापूजी? पहिलं तुला कळू दे. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की हा कुत्रा सोसायटीत आला कसा भाऊ? हो, आमच्या मागे मागे आला होता मेहता साहेब. म्हणजे जेठालाल तू घेऊन आलास कुत्र्याला? अरे घेऊन नाही आलो भाऊ. अरे तूच बोललास ना तुझ्या मागे मागे आला. हा म्हणजे आमच्या मागे म्हणजे ते जिलेबी फाफड्याच्या मागे मागे आला तो. जिलेबी फाफडा? ते असं झालं की तुम्ही 1-2 मिनिटं थांबा, इथे बसा. मी पटापट पार्सल घेऊन येतो, मग घरी जाऊन आपण मस्त गरमागरम फाफडा आणि जिलेबी खाऊयात बापूजी. भाऊ 1 अर्धा किलो फाफडा, 1 अर्धा किलो जिलेबी. थँक्यू. हा भाऊ, अर्धा किलो फाफडा, अर्धा किलो जिलेबी. संबारा थोडा जास्त टाका हा भाऊ. हा. अरे अरे हा कुत्रा कुठून आला? अरे असा काय बघतोयस? अरे हो, बाजूला जाऊ दे मला. अरे हा तर हलतच नाहीये. अरे ओ भाऊ, हे काय केलं तुम्ही? अहो कुत्र्याला फाफडा कशाला दिलात? तो भुकेल्या नजरेने बघत होता माझ्याकडे, मग मुक्या प्राण्याला दिला थोडा फाफडा, त्यात काय. अहो भाऊसाहेब, एकदा एका माणसाने या कुत्र्याला फाफडा खाऊ घातला. जेव्हा तो पुन्हा आला इथे त्यावेळेस त्याला फाफडा नाही घातला. मग या कुत्र्याने त्याला चावलं. अरे बापरे. मग आता एक काम करा भाऊसाहेब, यातून ना फाफडा काढा आणि तिकडे लांब टाका. आणि जसा हा कुत्रा तिकडे फाफडा खायला जाईल तर तुम्ही इथून निघून जा. अरे काय कटकट आहे. अरे तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे ना. असं तुमच्या दुकानाच्या बाहेर अशा कुत्र्या बित्रांना थांबूच नाही द्यायला पाहिजे ना भाऊ. किती वेळा हकलवलं, पण तुमच्यासारखा कोणी ना कोणी येत असतो आणि काही ना काही या कुत्र्याला खायला देतो. त्यामुळे हा कुत्रा फिरून फिरून इथेच येत असतो. बापूजी चला चला, झालं. चला सांभाळू ना, इकडे पायऱ्या आता बापूजी. दोनच आहेत ना? हो 2च. बर बर. अरे इतका फास्ट का चालतोयस तू? सॉरी बापूजी, सॉरी. अरे हा कुठून आला? हा तर मागे मागेच येतोय. अरे काय करतोय? परत का फास्ट चालतोयस? हा? परत का फास्ट चालतोयस? अरे काय सांगू तुम्हाला बापूजी, सांगितलं तर तुम्ही घाबरून जाल. अरे बोल. हा ते बापूजी, ते स्लो चाललं तर जिलेबी फाफडा गार होऊन जातील ना. काय पटापट चालून घरी पोहोचून गरमागरम जिलेबी फाफडा खाऊयात ना. अरे एवढ्या वेळात थोडंच गार होणार आहे. अरे बापरे, जिलेबी फाफडा तर संपला.
इथे जवळपास कुत्रा आहे का? हो तुमच्या बाजूलाच आहे बापूजी. बापूजी पळू नका. बेट्या, कुत्रा तेव्हापासून आपल्या मागे होता, तू बोलला नाहीस. बापूजी जाणून बुजून बोललो नाही. बापूजी बोललो असतं तर तुम्ही घाबरला असतात ना बापूजी. थँक्यू बबिताजी, तुम्ही योग्य वेळी येऊन बापूजींना वाचवलं, नाहीतर माहित नाही आज तर. अहो नाही नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, काही झालेलं नाही, इट्स ओके. काकाजी तुमचा चष्मा दिसत नाही, या पळापळीत कुठे पडला तर नाही ना? शोधू त्याला. अहो मेहता साहेब पडला नाहीये. काल रात्री जेठालालने काकांचा चष्मा तोडलाय. यार भाव किती वेळा बोललो तुम्हाला, तोडला नाहीये बाबा, तो तुटला चुकून. बापूजी चला आपण घरी जाऊया. हा चल चल. एक मिनिट काकाजी, तुमचे डोळे दुखतायत का? नाही बेटा, दुखत तर नाहीये, पण थोडी जळजळ होतीये डोळ्यांची आणि डोकं खूप जड झालंय. जेठाभाऊ, काकाजी थोडे थकले असतील तर त्यांचा चहा नाश्ता होऊ दे, तोवर मी औषध घेऊन येतो. ते आय ड्रॉप्स डोळ्यात घातले ना तर त्यांना थोडं बरं वाटेल. थँक्यू हातीबाई, थँक्यू. जेठ्या चल भाऊ, आता घरी जाऊया. चला बापूजी. या बापूजी, सांभाळ ना उंबरठा. हा माहितीये मला. बसा. अस्वस्थ झालोय आज तर. अस्वस्थ झालास? हं? अस्वस्थ झालास? अरे 4 तास माझ्याकडे बघावं काय लागलं? जेठ्या तू अस्वस्थ झाला. तू तर बोलत होतास ना की मी तुमचा तिसरा डोळा होईन बापूजी. नाही तुम्ही समजलं नाहीत बापूजी. समजाव. तुमचा चष्मा नाहीये म्हणून तुम्हाला जो त्रास होतोय ना, तो बघून मी अस्वस्थ होतोय असं म्हणत होतो. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणतो बापूजी. नाही मी पहिले आंघोळ करतो मग चहा पितो. नाही आंघोळ झाल्यावर तर प्याच, पण आता मी थोडं बनवून घेऊन येतो ना, थोडं प्या जरा मजा. अरे मी आता तुला बोललो ना मला पहिले आंघोळ करायचे. मी आंघोळीला चाललोय. चला या. तू कुठे येतोस मला आंघोळ घालायला? हा तुम्ही म्हणत असाल तर ते करतो ना मी. ए बबूचक, मी कोणी छोटा बाळ आहे की तू मला आंघोळ घालशील? हो त्यात काय बापूजी, मी लहान होतो तेव्हा तुम्ही मला आंघोळ घालायचात ना. अरे भाऊ, तू छोट्याचा मोठा झालायस तसा मी मोठ्याचा छोटा नाही झालोय. तू छोटा होतास ना तेव्हापासूनच मी मोठा आहे. नाही ते तर आहेच बापूजी, पण तो तुमचा चष्मा नाहीये ना म्हणून. तर चष्मा नाहीये तर काय? तुला काय वाटतं मी रोज चष्मा लावून आंघोळ करतो? बरोबर आहे, सॉरी. या. अरे नको म्हणतोय तरी. अहो या म्हणजे बाथरूम पर्यंत या बापूजी, मी तुम्हाला बाथरूम पर्यंत सोडून येतो. मग तुमचा टॉवेल आणि तुम्ही जे कपडे घालणार ना ते मी काढून देतो ना. हा या. इथे उंबरठा आहे. मला माहितीये. बापूजी हा हे घ्या, हे तुमचे कपडे आणि टॉवेल करून घ्या, मी आहे इथे. अरे तू इथे थांबून काय करणार आहे जेठ्या? तू जाऊन आंघोळ करून घे जा. तुम्ही आंघोळ करून घ्या, मग मी आंघोळ करीन ना. तुम्ही जा ना आतमध्ये, मी आहे इथे. अरे तुझं काय काम आहे इथे जेठ्या? बोललो ना मी जाऊन आंघोळ करून घे जा. काय झालं बापूजी, काय झालं? अरे काही नाही भाऊ, ते माझा पाय बादलीला लागला. पण तू अजून इथेच गेला नाही. नाही मी जातच होतो, पण या बादलीचा आवाज ऐकला म्हणून परत आलो बापूजी. तू जा भाऊ, जाऊन आंघोळ कर. हो गेला वाटतं. काय झालं बापूजी, काय झालं? पकडला गेला. तू अजूनपर्यंत इथेच थांबलायस ना? गेला नाहीस ना आंघोळीला? नाही मी जातच होतो बापूजी, पण हा आवाज कसला तो? ते तुला पकडण्यासाठी मी केलं होतं. आता इथे उभं राहून वेळ का घालवतोय? जा जाऊन आंघोळ करून घे. हा जातोय बापूजी, जातोय. बटन कुठे? ए जेठ्या,
आता हा कुठे राहिला? जेठ्या! सॉरी सॉरी बापूजी सॉरी. अरे काय करतोय जेठ्या? चष्म्याशिवाय मला धुरकट दिसतंय, पण तुला तर सगळं नीट दिसतंय ना. हा तुम्ही आवाज दिलात ना म्हणून मी पळत आलो होतो त्याच्यात. तुम्हाला लागलं तर नाही ना बापूजी? नाही लागलं. अच्छा जरा बघ, ती माझ्या पैरणीची बटणं सगळी तुटलेत, हातालाच येत नाहीयेत. नाही बापूजी, बटणं तुटलेली नाहीये, ते चुकून तुम्ही पैरण उलटी घातली आहे. अरे देवा, काय चाललंय हे सगळं? बापूजी तुम्ही राहू दे ना. मी असताना तुम्ही कशाला मेहनत करता? मी करतो ना मदत. अरे भाऊ तू राहू दे आता. तू मदत करशील तर अजून कटकट होईल. नाही कटकट होणार बापूजी, तुम्ही बघा तर खरं, पटापट सरळ करून टाकतो. कोणाला? मला? नाही बापूजी, तुमच्या पैरणीला. तुम्हाला कोण सरळ करू शकतं? नाही म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच सरळ आहात ना बापूजी. या बापूजी बसा. हा मी ते सरळ करून देतो. एक मिनिट बापूजी, अडकलाय कुठेतरी. अरे घुसमटलो मी, श्वास नाही घेता येत. झालं बापूजी. अरे घुसमटलो. एक मिनिट होत आहे. झालं एक मिनिट. काढ बाबा लवकर. झालं. काय करतोय बाबूच्या? माझा श्वास अडकला होता माहितीये. सॉरी बापूजी, पैरण माहित नाही कुठेतरी अडकली होती. टाईट आहे कदाचित. अरे काय टाईट आहे? मी रोज घालतो, रोज काढतो. टाईट आहे मला. सॉरी, मग माहित नाही का निघत नव्हती. दे जरा आता, घालतो. अरे एक मिनिट बापूजी, सरळ तर करू द्या. हा घे. लवकर कर. ठीक आहे. झालं? झालं ना बापूजी? पटापट झालं. बघा काही लक्षात आलं का? या चष्म्याशिवाय तर मी अस्वस्थ झालोय. भाऊ आजच्या आज माझा चष्मा बनवून घेऊन या. नाही पक्का आज होऊन जाईल बापूजी. तुमचा चष्मा आज पक्का येईल. चला. आता कुठे चाललाय? नाही तुम्ही हॉल मध्ये बसा, मी तुमच्यासाठी मस्त गरमागरम कडक मसाला चहा घेऊन येतो बापूजी. चला. इथे उंबरठा आहे, सांभाळा. अरे माहितीये रे जेठ्या, घरात पहिल्यांदा थोडाच येतो. या सोफ्यावर बसा या. अरे नाही सोफ्यावर नाही, मला झोक्यावर बसव. अच्छा झोपाळ्यावर? हा या झोपाळ्यावर बसा या. हा या. बसा मी धरला झोपाळा. हा आता कोण आलं असेल? ते दरवाजे उघडल्यावर लक्षात येईल ना बापूजी. मग उभा काय, जाऊ उघड. हा जातच होतो मी. या बापूजी बघा कोण आलाय. हाती भाऊ आल्यात. हाती भाऊ. अरे हो, हळू बोल ना. मला डोळ्यांनी धुरकट दिसतंय, ऐकायला नीट येते. काकाजी कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. असं वाटतंय मला की मी मस्त मोकळ्या बागेत बसलोय. ते बघ ती चिमणी किती मस्त उडते ना. आणि ही रंगीबेरंगी फुलं, वा किती छान वाटतंय. बापूजी काय बोलताय तुम्ही? अरे मग काय बोलू मी? हा बघ ना काय विचारतोय. कसं वाटतंय? अरे आता कसं वाटणार? बिना चष्म्याने अस्वस्थ झालोय मी. डोकं जड वाटतंय, डोळ्यात जळजळ होतीये. म्हणून तर मी आलोय काकाजी, तुमच्यासाठी आय ड्रॉप्स घेऊन. असं? चल टाक. नाही काकाजी, इथे झोपाळ्यावर नाही जमणार. तुम्ही तिथे सोफ्यावर बसा ना. या बापूजी, मी हात धरतो. या बापूजी. बापूजी डोळ्यांची अशी फडफड करू नका. लूज सोडा. काही नाही होणार, उघडा डोळे. झालं. काकाजी आता ना तुम्ही थोडा वेळ डोळे बंद करूनच बसा, ठीक आहे? हो बापूजी, तुम्ही डोळे बंद करून बसा, तोवर मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवून घेऊन येतो. हाती भाऊ तुम्ही पण चहा प्याल ना थोडा? थोडा का, एक कप भरून पिईन. हा बसा मी आलो. जरा बापूजींकडे लक्ष ठेवा. हा ठीक आहे. बरं वाटतं ना काकाजी आता? अरे बापरे, ही चहा पत्ती तर कमी आहे. याच्यात तर फक्त 2च कप चहा होईल.
काही होत नाही, मी दुकानात जाऊन चहा घेऊन येतो. बापूजी बोलले होते मला की चहा पत्ती संपली आहे, पण मी विसरून गेलो. ठीक आहे, आज चष्म्याबरोबर चहा पत्ती पण घेऊन ये. हा घ्या गरमागरम चहा. हाती भाऊ हा घ्या चहा. अरे जेठा भाऊ, 2च कप तुम्ही नाही पिणार? आता जरा इच्छा नाहीये माझी. बापूजी 1 मिनिट, मी देतो, मी पाजतो तुम्हाला. अरे मी पितो ना. अहो बापूजी मला पाजू द्या, थोडी सेवेची संधी द्या प्लीज. जेठा भाऊ, तुम्ही तर आजच्या काळातले श्रावण बाळ आहात. काकाजींची किती सेवा करता तुम्ही. नाही नाही, सेवा तर करायलाच पाहिजे ना हत्ती भाऊ, मोठ्यांची सेवा तर करायलाच पाहिजे ना. खरी गोष्ट आहे. अरे कुठे आहे चहा? हा, ही काय ही काय. पाच ना. 1 मिनिट, हा ही काय. वा, चांगला चहा बनवला. बस बस. हा बस झाला, संपला. जेठा भाऊ, चहा खूपच उत्तम हो ना, होता. चांगला वाटला. अरे थँक्यू थँक्यू. हा. काकाजी, जोर तुमचा चष्मा नीट होत नाही ना, तोवर तुम्ही हा आय मास्क घालून ठेवा. हा? काय? आय मास्क म्हणजे डोळ्यांसाठी पट्टी. ही जर तुम्ही लावून ठेवाल ना, तर तुमचे डोळे बंद राहतील आणि डोळ्यांवर स्ट्रेस नाही येणार आणि त्यांना आराम मिळेल. हे घ्या जेठा भाऊ, लावा त्या. अरे वा, यावर तर काहीतरी कूल 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 काहीतरी लिहिलंय बापूजी. कूल म्हणजे थंड ना. नाही नाही, कूल ड्यूड लिहिलंय. ऍक्च्युली मी हा गोलीसाठी मास्क आणला होता, पण त्याने कधी वापरलाच नाही. काकाजी, जोवर तुमचा चष्मा येत नाही ना, तोवर हा चष्मा जास्तीत जास्त वेळ लावूनच ठेवा, म्हणजे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. हा ठीक आहे, बापूजींच्या नशिबात असेल हे. हा. हा मी लावून देतो. कन्फर्टेबल बरोबर आहे ना. हा. वाह, मस्त दिसतं बापूजींना. थँक्यू हा हत्ती भाऊ. आणि हो जेठा भाऊ, ही डोकेदुखीवरची गोळी हा. आहे. ते काय आहे ना, चष्म्याशिवाय ना डोकं दुखू शकतं. मग जेव्हाही डोकं दुखेल तेव्हा एक गोळी देऊन टाका. हा दे. दिली आहे बापूजी, माझ्या हातात आहे. तुम्हाला देऊ का? नाही नाही, ठीक आहे, दिलाय ना, ठेव तुझ्याकडे. हो ठीक आहे. हा. चला तर येतो मी. जर काही गरज लागली तर फोन करून बोलवा, मी हजर हा, होईल. नक्कीच हा? नक्कीच. हा. हा, चला या तुम्ही. हा ओके. जेठा भाऊ, काकाजी, येतो मी. हा. थँक्यू हाती भाऊ. वेलकम. वा बापूजी, हा? आपण किती नशीबवान आहोत ना. आपण अशा सोसायटीत राहतो ज्या सोसायटीत एक डॉक्टर आहे. माझा फोन वाजतोय. फोन बेडरूम मध्ये आहे. तुम्ही इथे एकटे पडाल ना, मी फोन घ्यायला गेलो तर. एक काम करा बापूजी, तुम्ही पण या माझ्यासोबत. अरे आता मी बसलोय इथे, तू जाऊन फोन घे जा. पाखा, आज तुझी खैर नाही. पाखा, गुड मॉर्निंग शेठजी. अरे ठेव तुझं गुड मॉर्निंग तुझ्याकडेच. काय झालं? माझं स्वप्न खरं झालं? अरे नाही, मग तुम्ही एवढी चिडचिड का करत आहात? तुझ्यामुळे बापूजींचा चष्मा तुटला माहितीये. ए, अहो मी तर बापूजींची कंबर तुटेल असं स्वप्न पाहिलं होतं. अरे हो भाऊ, तुझ्या त्या स्वप्नामुळे मला बापूजींची काळजी वाटली आणि मी त्यांना बघायला त्यांच्या खोलीत गेलो आणि तिथेच अंधारात माझा पाय त्यांच्या चष्म्यावर पडला आणि तो चष्मा तुटला. हा, मग हा तर चष्मा तुमच्यामुळे तुटलाय ना, तर त्यात माझी काय चूक आहे? अरे भाऊ, तू मला तुझ्या स्वप्नाबद्दल बोललास म्हणून मला काळजी वाटली आणि म्हणूनच मी बापूजींच्या खोलीत गेलो ना. तू मला तुझ्या स्वप्नाबद्दल नसता बोललास तर मी बापूजींच्या खोलीत गेलोच नसतो आणि बापूजींचा चष्मा तुटलाच नसता. आणि बघ बाघा, खबरदार, जर तू आजच्या पुढे पौर्णिमेच्या रात्री अरे पौर्णिमेच्याच रात्री काय, कुठल्याही रात्री कुठलं स्वप्न बघितलं असता. अहो पण शेठजी, स्वप्न पाहणं आपल्या हातात थोडीच आहे. ते तर स्वतःहून होतं, आपल्या आप पडतं. मग खबरदार, जर तू तुझ्या स्वप्नाबद्दल मला बोललास तर मला काहीही सांगू नको तुझ्या स्वप्नाबद्दल, कळलं? जर तू मला बोललास तर मी तुला नोकरीवरून काढून टाकीन. शेठजी, शेठजी बावळट कुठला. फोन ठेव. काय झालं बापूजी? बापूजी कुठे आहेत? बापूजी, अरे मी इथे आहे. बापूजी, काय झालं तुम्हाला? उभे राहा. हा 1 मिनिट, आरामात तुम्ही बसून घ्या. या इकडे या. मागे 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 आरामात बसून घ्या. काय झालं बापूजी, तुम्ही पडलात कसे? अरे काय नाही भाऊ, मी बघत होतो की ही पट्टी लावून मला चालता येते की नाही, तर माहित नाही कशाची धडक बसली आणि पडलो मी. हे घे जेठा, मला नाही लावायची पट्टी. घे. अहो बापूजी, तुम्ही असं करू नका. बघा, हत्ती भाऊ म्हणाले ना की हे तुम्हाला लावूनच ठेवावे लागेल. अरे काय बापूजी, याच्यामुळे तुम्हाला
तुम्हाला डोकेदुखी सुरू होऊ शकते बापूजी. प्लीज, डोळ्यांना जास्त त्रास होईल. चष्म्याशिवाय उघडे राहिले तर. ठीक आहे, ठीक आहे. लावून ठेवा ना ठीक आहे, बापूजी. ठीक आहे भाऊ. हा, लावून घाल घ्या. आता. घाल. चल ठीक आहे. हा बोला नंटू काका. शेटजी, तुम्ही बागाला बिचाराला असं कसं ओरडला जो आता रडतो आहे? हे? त्याला तुमच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलंय म्हणून तो रडतो आहे. अरे एकतर वाह्यात स्वप्न बघतो, वरून अर्ध्या रात्री फोन करून त्या स्वप्नाबद्दल मला सांगतो हो, मग मी ओरडू नाही तर काय करू? शेटजी, याच्यात बागाची काय चूक आहे? तो तर बापूजींच्या भल्याच पाहत होता आणि तुम्ही त्याला ओरडलात. चला, जे झालं ते होऊन गेलं. आता बागाला सॉरी म्हणून टाका. मी त्याला सॉरी बोलू? नट्टू काका, शेठजींना सांगा, मोठे सयाने सांगून गेले आहेत, कोणाची माफी मागितल्याने कोणी मोठा छोटा होत नसतो. बाकी जसे त्याचे विचार. शेटजी, बागा खूप खरी गोष्ट बोललाय. हो हो, ऐकलं मी. फोन द्या त्याला. शेटजी, जे बोलायचे ते बोला. फोन स्पीकर वरच आहे. हा भाऊ बागा, सॉरी. हा बस, चला आता हे रडणं बिडणं थांबव आणि कामाकडे लक्ष दे. ठीक आहे, चला फोन ठेवतो नट्टू काका. ओके. एक मिनिट शेठजी, माझं थोडं ऐकून घ्या. हा, ते आज भगवान भरोसे हॉस्पिटल वाले आज आपल्या दुकानात येणार आहेत, आपल्याला खूप मोठी ऑर्डर देण्यासाठी. तर मग प्लीज तुम्ही 12:30 पर्यंत दुकानात पोहोचा. अरे मी तर विसरूनच गेलो होतो त्या मीटिंग बद्दल. एक काम करा नट्टू काका, त्यांना फोन करून सांगून टाका की आज माझी तब्येत बरोबर नाही, तर आज मीटिंग नाही करू शकणार. शेठजी, एक मिनिट, मी काय बोलतोय ते ऐका. शेठजी, मागच्या आठवड्यात सुद्धा आपण मीटिंग कॅन्सल केली होती. 3 दिवसाआधी तुम्हाला बँकेचं काम आलं होतं म्हणून तुम्ही तीही मीटिंग कॅन्सल केली होती. हा, मग त्यांनी यावेळी आधीपासूनच सांगून ठेवलंय की आता जर तुम्ही लोकांनी मीटिंग कॅन्सल केली तर आम्ही ही ऑर्डर दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकू. हा, मग सांगून टाक ना भाऊ, दुसऱ्या कोणाला ऑर्डर द्या. सांगा, चालेल, ठीक आहे. अहो पण शेटजी, आपलं खूप मोठं नुकसान होऊन जाईल. हा, अरे होऊन जाऊ दे ना नुकसान. माझ्यासाठी आता बापूजींपेक्षा मोठं काही नाहीये. ठीक आहे, आता परत परत मला फोन करून डिस्टर्ब करू नको. मी फोन ठेवतोय. ठीक आहे. हॅलो, ऐका शेठजी. काय नुकसान काय जेठ्या? काय नाही बापूजी ते. अरे काय नाही. तू आता नटूला बोललास ना की नुकसान होतंय तर होऊ दे, मी दुकानात येणार नाही. ते काय बापूजी, आज दुपारी मी एका मोठ्या ऑर्डरच्या पार्टी सोबत मीटिंग ठेवली होती, पण आता तुम्हाला सोडून मी मीटिंगला कसा काय जाऊ शकतो बापूजी? अरे भाऊ, मला काय झालंय, फक्त चष्माच तर तुटलाय. तू जा दुकानात जा. हा, नटूला फोन करून सांगून टाक की ती मीटिंग कॅन्सल करू नको, तू दुकानात येतोय. हो बापूजी, तुम्हाला इथे एकटं टाकून मी कसा काय जाऊ शकतो? अरे भाऊ जेठ्या, देवाच्या कृपेने एवढी मोठी ऑर्डर मिळते तर येणाऱ्या लक्ष्मीला का दूर करतोय? काम आहे तर सगळं आहे. तू माझी चिंता करू नकोस, तू जा दुकानात. बापूजी, मी तुम्हाला इथे एकटं टाकून कसं जाऊ शकतो? मग तुमच्यावर लक्ष कोण ठेवणार? समजा तुम्हाला पाणी प्यायचंय, बाथरूमला जायचंय, तर कोणीतरी पाहिजे ना तुमच्या सोबत तुमची काळजी करायला. हा तर ठीक आहे, मी सोसायटी मधून कोणाला तरी बोलवून घेतो, तो माझ्यावर लक्ष ठेवेल. तू दुकानात जा. पण बापूजी, आता मला काही ऐकायचं नाहीये. तू नटूला फोन करून सांगून टाक की तू दुकानात येतोय. ठीक आहे बापूजी. हा बोला शेठजी. हा नट्टू काका, ती मीटिंग कॅन्सल करू नका, मी दुकानात येतोय. आता तर तुम्ही म्हणत होता की तुम्ही बापूजींना सोडून नाही येऊ शकत, मग अचानक कसं मन बदललं? ते हो, असं बापूजींनी समजवलं तुम्हाला? हो. वा शेठजी वा. ज्या प्रकारे म्हैस ही फक्त तिच्या मालकाचंच बोलणं ऐकते, तसं तुम्हालाही फक्त बापूजींचंच बोलणं समजतं. नट्टू काका, ठीक आहे 12:30 वाजता दुकानात भेटूया. हा, अच्छा बापूजी, मी काय म्हणतो की सोसायटीतून कोणाला बोलवायच्या जागी मी टप्पूलाच फोन करून बोलावून घेतो ना. अरे नाही भाऊ जेठ्या, टप्पूला नको बोलव. अरे तुला माहिती आहे ना, आज त्याचं ते काही प्रोजेक्ट आहे ना, मग त्याला अभ्यासात डिस्टर्ब नकोय. ओहो, मग कोणाला बोलवू? मेहता साहेब ऑफिसला जातील, सोडी आणि अय्यर भाई पण आपल्या आपल्या कामावर जातील. हाथी भाऊंना बोलवलं तर ते येतील, पण त्यांना काही इमर्जन्सी आली तर त्यांना लगेच निघावं लागेल. आणि हा, पोपटलालला बोलवून घेतो ना बापूजी. अरे नाही जेठ्या, पोपटला नको बोलव. तो बिचारा आता सकाळीच तर प्रेस मधून आलाय, तो आता झोपला असेल. अजून कोणाला? हे घ्या, जो सोसायटीत सगळ्यात जास्त फ्री असतो त्याचंच नाव आठवलं नाही. कोण? भिडे. तो तर अख्खा दिवस घरातच असतो ना. अरे भाऊ, तो घरीच असतो याचा अर्थ थोडाच आहे की तो पूर्ण दिवस फ्री असतो. अरे त्यालाही किती कामं असतात, ट्युशन्स असतात, लोणचं पापडाची डिलिव्हरी पण करायची असते. डिलिव्हरी काही रोज नसते बापूजी.
आणि ट्युशन पण जिथवर मला माहिती बघ जेठ्या भाऊ कुणालाही बोलवायची गरज नाहीये. तू जा दुकानात जा, माझी काळजी करू नको. हा मी एकटा राहीन इथे. एक मिनिट, मी भिडेला फोन करून विचारून घेतो ना बापूजी. विचारण्यात काय जाते? जर बिझी नसेल तर सांगेल की तो नाही येऊ शकत. एकदा विचारून तर घेतो. ठीक आहे. अरे काय झालं? नाही, माझा फोन स्विच ऑफ झालाय. काल रात्री मी चार्जिंगला लावायलाच विसरून गेलो. काही हरकत नाही, कॉर्डलेस वरून करतो. अरे भाऊ पहिला फोन चार्जिंगला लावून ठेव, नाहीतर परत विसरून जाशील. आणि मला एक ग्लास पाणी दे. ठीक आहे, आधी मी तुम्हाला पाणी देतो आणि मग फोन चार्जिंगला लावतो. हा अरे जेठ्या पहिला फोन चार्जिंगला लाव, मग पाणी घेऊन ये. ओके. मनुष्य जर ध्यान लावेल आणि आपल्या मनशक्तीचा वापर करेल तर तो डोळे झाकूनही सगळं पाहू शकतो आणि आपली सगळी कामं करू शकतो. वा, किती छान लिहिलं. हे, याचा अर्थ मी सुद्धा माझ्या मनाच्या शक्तीचा वापर करून माझी सगळी कामं करू शकतो. ट्राय करायला काय जातंय. कुठे गेला रुमाल? गणपती बाप्पा मोरया. इथे बाप्पा आहे म्हणजे इथे खुर्च्या असतील. हो, इकडे बाप्पा आहेत. काही होत नाही, बाप्पा सगळीकडे असतात. गणपती बाप्पा मोरया. याचा अर्थ इथे आहेत खुर्च्या. ही आहे माझ्या स्टुडंटची खुर्ची. यस, परफेक्ट. इथे काहीही होणार नाहीये. मनाची शक्ती काम करते आहे. आत्माराम नक्कीच काम करते. काय एकटेच आंधळी कोशिंबीर खेळताय का? अगं आंधळी कोशिंबीर कोण खेळतय? एक मिनिट. अरे काय लावलंय नीट. हे? एक मिनिट, सांगतो. अगं आंधळी कोशिंबीर नव्हतं खेळत माधवी. ते मी मन की आग जे पुस्तक आहे ना ते वाचत होतो. तर त्यात एक मस्त गोष्ट लिहिली आहे की मनुष्य जर आपल्या मनाच्या शक्तीचा उपयोग करेल तर तो त्याची सगळी कामं न बघताही करू शकतो. आता काय आहे, काकांची दृष्टी म्हातारपणामुळे कमी झाली आहे. मग मी विचार केला की पुढे जाऊन मी पण म्हातारा होणार आहे, माझी दृष्टी कमी होऊ शकते. म्हणून मी प्रॅक्टिस करत होतो की मी डोळ्यांशिवाय कामं करू शकतो की नाही करू शकतो. वा वा वा, अप्रतिम. म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या मागच्या काळात जगत असता किंवा येणाऱ्या काळात जगत असता. अहो आजच्या काळात जगत चला, वर्तमानाचा विचार करा, खुश रहा. काय नाही होणार हो तुमच्या डोळ्यांना. माधवी, तुला कळत नाहीये, काळासोबत आपल्या दोघांनाही म्हातारपण येणारच आहे. आपली दृष्टी कमी होणारच आहे. हे नॅचरल आहे. संकटाचं सांगू शकत नाही, कधीही घंटा वाजू शकते. हे बघ, सत्य आहे. हे तर एकदमच सत्य आहे. संकटाचं नाव काढलं नाही आणि जेठालालचा फोन आलाय. अहो कसं बोलताय? ते काकाजी तिकडे अडचणीत आहे, काहीतरी मदतीसाठी फोन केला असेल. उचला बरं. हॅलो कसे आहेस भाऊ? भाऊ, क्या बात आहे, आज खूप प्रेमाने बोलतोयस. अरे मी तर नेहमी तुझ्याशी प्रेमानेच बोलत असतो ना भाऊ. मग मी तुझ्याशी वाकड्यात बोलतो का? नाही, मी असं कधी बोललो नाही, तू बोलला नाहीस, पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तर तोच होता ना. अरे नाही, अजिबात नाही भाऊ, अजिबात नाही. भाऊ, वाव. बोला बोला, काय काम आहे बोला. काय नाही विशेष नाही, असं सहज तुमची आठवण आली आणि मनात आलं की चला भिडेशी जरा गप्पा मारूया. हे जेठ्या, अरे टाइमपास काय करतोय? मुद्द्याची गोष्ट बोल ना. अच्छा भिडे, मी काय म्हणत होतो, मला आहे ना एका अर्जंट कामासाठी दुकानात जावं लागतंय आणि मग तो बापूजींचा चष्मा पण आणायला जायचा आहे ना. तर मी दुकानात जाऊन परत येतो, तोवर तू जरा इथे येऊन बापूजींकडे लक्ष ठेवू शकतो? जेठालाल, तुला दुकानातून परत यायला साधारण 4-5 तास तरी लागतील ना? अरे नाही, 4-5 तास कुठे, 3-4 तास. 3-4 तास? हा, ये आता? हो, म्हणजे तू येशील त्याच्यानंतरच मी जाऊ शकेन ना भाऊ. अरे बापरे, काकाजींना सांभाळायचं काम सांगतोय जेठालाल. जर काही पुढे मागे झालं तर जेठालाल आणि टप्पू दोघे मिळून माझं जगणं अवघड करून टाकतील. हॅलो भिडे, हॅलो. काय झालं? बापूजी वाटतंय तो इथे येण्यासाठी निघालाय. वा. हॅलो 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 जेठालाल, कमाल फोन कट केलाय ना. काय झालं? ए सांगतो, 1 मिनिट. हॅलो.
हा जेठालाल, मी हे म्हणत होतो की तू काकाजींची सेवा करण्याचं काम मला देतोयस, हे माझ्यासाठी खूप भाग्याचं काम आहे. होय ना? बस बस बस, मग ये लवकर ये लवकर ये. हा पूर्ण ऐकून तर घे जेठालाल. काकाजींची देखभाल करण्याचं भाग्य माझ्या नशिबात नाहीये. काय? हा काय आज मला खूप महत्वाचं काम आहे, तर तू हे भाग्य पोपटलालच्या पदरात टाक ना. हो रे, माझ्या मनात तो विचार आला. काय झालंय, तो रात्रभर जागून आलाय ना. काल पूर्ण रात्र प्रेस मध्ये होता. तो इकडे येऊन पण झोपेल ना, मग त्याचा काही उपयोग नाही. हा मग ठीक आहे, आणखी कोणाला तरी सांग ना त्यांची देखभाल करायला. मी माझं काम संपवून येतो नंतर त्यांची देखभाल करायला. काय म्हणताय तुम्ही? ए जेठालाल, एक मिनिट होल्ड कर. हा का टाळताय तुम्ही? जेठालाल, मी परत फोन करतो. एक मिनिट. हा ओके ठीक आहे कर. काय चाललंय तुझं माधवी? तिकडे काकाजींना त्रास होतोय आणि तुम्ही न जाण्यासाठी कारण देताय. आपण शेजारी आहोत दोघ जण. माधवी, मला माझा शेजार धर्म नीट कळतो, पण तुला कळत नाहीये. घ्या. अगं तुला कसं लक्षात येत नाहीये माधवी? काकाजींना सांभाळायचं काम आहे. एकतर त्यांना आज दिसत नाहीये, त्यात कोणाचं ते ऐकत नाही. हं? म्हणजे मला म्हणायचं की ते मनमानी करतात, कोणाचं ऐकत नाही. मी रिस्क नाही घेऊ शकत. आणि देव न करो, जर त्यांना सांभाळताना त्यांचं काही कमी जास्त झालं तर मला ऐकवायला टपू आणि जेठालाल आहेतच. नाही त्यांना कोणीतरी दुसरं सांभाळेल हेच बरोबर. मी आता फोन करून जेठालालला सांगून टाकतो. आणि हो, तू मध्ये मध्ये बोलू नकोस प्लीज. अहो, पण- प्लीज. हा बोल रे. हा जेठालाल, बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण तू काकाजींची देखभाल करायला आणखी कोणाला तरी बोलव ना. मी माझं काम संपवून येईन ना. अरे आता आणखी कोणाला मी बोलवू भिडे? अरे सोसायटी मध्ये सगळ्यात बिझी असतात ना, एकटा तूच तर फ्री असतोस म्हणून तुला फोन केला. फ्री असतो म्हणजे? मी फ्री नसतो जेठालाल, मला पण खूप कामं असतात. सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी असल्या कारणाने मला सोसायटीची भरपूर कामं असतात. मुलांचे ट्युशन्स असतात आणि या सगळ्या कामातनं वेळ मिळाल्यानंतर मला माधवीच्या पापड लोणच्याची डिलिव्हरी करायला जावं लागतं. मी फ्री बसलेलो नाहीये इथे. हा अरे मला माहिती आहे की तू रिकामा नाहीयेस. खरंच माहिती आहे मला. मी तर फक्त एक रिक्वेस्ट करत होतो एका छोट्या भावाच्या नात्याने. लहान भाऊ? हो जेठालाल, तू माझ्यापेक्षा मोठा आहे. हो मग मोठा भाऊ असल्याच्या नात्याने तुला हुकूम देतो, आत्ताच्या आत्ता इकडे ये. हं? जेठ्या, अरे तो बिझी असेल तर राहू दे ना भाऊ, मी राहीन एकटा. नाही बापूजी, तो येतो म्हणालाय. मी कधी म्हणालो मी येतोय? एक मिनिट हा बापूजी, हा? भिडेला बोलायचंय. हा हे घ्या. हा. हा बोल भेंडी मास्तर. काकाजी? बरं झालं. हा बेटा बोल. नाही, ते मी जेठालालला हेच सांगत होतो की मी माझी कामं नंतर करेन. आता येतोय मी तिकडे तुमची देखभाल करायला. हा हा ठीक आहे, ये हा ये येतोय. येतोय ना? हा. हा कसं तोंड करून ठेवलंय. कारण मला तिकडे जावं लागतंय आणि काळजी वाटते मला. काळजी वाटते तर जायलाच पाहिजे ना मग. अगं मला माझी काळजी वाटते. ओ काही नाही होतो. जा जरा, काहीतरी टेन्शन घेता उगाच. जा बरं. अगं असाच जाऊ का? नाही कुर्ता घाल. बापूजी, डोळे आता तुमचे ठीक आहेत ना? काही जळजळ वगैरे होत नाहीये ना? नाही ठीक आहे. तुझा आता दुकानात जा, भेंडी मास्तर आता येईल. हो इतक्यात. तेच तर ना, एकदा भिडे आला ना की तुम्हाला त्याच्या ताब्यात देतो आणि मग मी निघतो. ताब्यात देतो म्हणजे मी काय महत्वाची कागदपत्र आहेत? नाही बापूजी, कागदपत्र नाही, पण महत्वाचे तर आहात ना. आणि तुमच्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच महत्वाचं नाहीये. जेठालाल, अरे मेहता साहेब, या नाही तो अरे काकाजींनी आय मास्क का लावलाय जेठालाल? ते आता हातीभाऊ आले होते ना, त्यांनी ते देऊन गेले. ते म्हणाले की याच्यामुळे जरा डोळ्यातली जळजळ कमी होईल आणि डोळ्यांना जरा बरं वाटेल. हो ते तर अगदी बरोबर आहे. नाही तोस हं? तू उभा आहेस? हो उभा आहे. अरे मग उभा का, बस ना. हो बसा ना मेहता साहेब, या हा. बसा. बसलो काकाजी बसलो. हा हा जेठालाल, काकाजी आता ठीक आहेत ना? हो आता ठीक आहेत. मी म्हटलं ना हातीभाऊ आता आले होते, तर दोन्ही डोळ्यांमध्ये त्यांनी 2-2 थेंब ते आपले इयर ड्रॉप्स टाकले. नाही जेठालाल, डोळ्यात टाकलं असेल तर आय ड्रॉप असतात. अरे हो काय बोलतोय मी, पण हा तेच ते आय ड्रॉप टाकलेत. ते टाकल्यापासून बापूजींना जरा बरं वाटतंय. तो तू चष्मा करायला टाकलायस ना काकाजींचा? नाही तेच मी आता भिडेची वाट बघतोय. भिडे येतोच आहे ना आता. भिडे आला ना की मी बापूजींना म्हणजे बापूजींना त्याच्या ताब्यात देऊन मग दुकानात निघून जाईन. छोटीशी एक मीटिंग आहे, ती पटवून बापूजींचा चष्मा घेऊन परत येईन ना. हा पण जेठालाल, तू कमाल करतोस यार. तू भिडेला सांगितलंस काकाजींची काळजी घ्यायला. तू मला सांगितलं असतं तर मी आलो असतो, मी काळजी घेतली असती, मी ऑफिस वरून सुट्टी घेतली असती. नाही मेहता साहेब, तुम्हाला सुट्टी घ्यायची गरज नाहीये. भिडे आहेच ना. तसे त्याला दिवसभर फार काही काम नसतं, रिकामाच असतो तो. तसं काही नाही जेठालाल, त्याला पण काम असतं बाबा. अरे काय काम असतं त्याला मेहता साहेब. सकाळी उठून त्या सकारामला धुवून काढायचं, मग त्या नोटीस बोर्डवर सुविचार लिहायचे
आणि मग सोसायटीचं एखादं छोटं मोठं जर काम अडलं असेल तर ते अब्दुलला आठवण करून द्यायची की बाबा हे काम कर ते काम कर. याच्या पलीकडे काय काम असतं त्याला? अरे असं नाहीये जेठ्या, त्याला अजूनही खूप काम असतात. अजून काय काम असणार त्याला? एकच काम आहे, दिवसभरातून 15-20 वेळा अशी कॉलर ताट करून सांगत बसायचं, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, एवढंच सांगत राहायचं बस. याच्या व्यतिरिक्त त्याला काही काम नसतं. तुम्ही दरवाजा उघडाच ठेवला होता? बंद कधी होता? आधीपासून उघडाच होता, तर मी तसाच ठेवला होता. म्हणजे मीच माती खाल्ली तर? मेहता साहेब, बरं झालं तुम्ही दरवाजा उघडाच ठेवला. कळलं तरी आपलीच माणसं माझ्याबद्दल काय काय विचार करतात. आमची माती, आमचीच माणसं. काय बोलणार आता? अरे काय बोलायची गरजच नाही भाऊ. अरे भिडे मेहता साहेब बघा ना, एकदम मोशन मध्ये आला. अरे ते मोशन मध्ये नाही जेठालाल, इमोशन मध्ये आला. नाही नाही, ते भावनेच्या भरात वाहून जाणं तर ते मोशनच झालं ना. हो जेठालाल, मी काही भावनेच्या आहारी गेलो नाही. अरे बाबा बस कर आता तुझं हे नाटक. मला माहित होतं की तू मागे उभा आहेस ते. अरे मी मुद्दामून बोललो. अरे थोडी गंमत, हा मजा. अच्छा मेहता साहेब, तुम्ही तर याचे जिवलग मित्र आहात, याला पूर्णपणे ओळखता. तुम्ही मला सांगा की हा चेष्टा करत होता? खरं खरं सांगा मेहता साहेब. काय करू? खरं बोललो तरी फसणार आणि खोटं बोललो तरी फसणार. त्यापेक्षा ऑफिसलाच गेलेलं बरं. अरे सांगा ना, विचार कसला करताय? मी नाही मी ते अरे फोन व्हायब्रेट झाला. हा पुनीता बोल. अरे हा सुनीता बोल ना. हो बॉसला सांग मी निघालोय. हो निघालोय मी. अरे पोचलो, लगेच पोचतोच आहे मी. हा मेहता साहेब, आलोच, निघालो. काकाजी, हा तुम्ही ऐकलात ना जेठालाल काय म्हणाला ते? हा ऐकलं. जेठ्या, भेंडी मास्टरची माफी माग. बापूजी मी खरंच चेष्टा करत होतो. मला माहिती होतं तो मागे उभा आहे ते, पण तरी सुद्धा तुमचं आणि भिड्याचं मन राखण्यासाठी मी माफी मागतो. मला काय त्यात कमीपणा वाटणार नाहीये. मला काहीच प्रॉब्लेम नाही माफी मागण्यामध्ये, काहीही प्रॉब्लेम नाही, अजिबात नाही. सॉरी भिडे, सॉरी. आणि भिडे, अरे तू मित्र आहेस आपला यार. अच्छा, हा मनाला लावून घ्यायचं ना असं. आणि बापूजींवर लक्ष ठेवण्यासाठी इथे थांबा जरा. नाही ते तर मी थांबणारच आहे जेठालाल, तू काळजी करू नकोस. हा. मी थांबणार आहे. पण गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने नाही, तर एक जबाबदार शेजारी या नात्याने मी इकडे थांबणार आहे आणि काकाजींची काळजी घेणार. वा, ऐकलं बापूजी? हा तू जा दुकानात जा. हा, थँक्यू भिडे. आणि खरंच सॉरी तुला वाईट वाटलं असेल तर. काय मी खरंच चेष्टा करत नव्हतो. हे बघ, परत चेष्टा. मी चेष्टाच करत होतो भाऊ, चेष्टाच करत होतो. चला बापूजी, भिडे आला. अरे हा भाऊ, तू हळू बोल ना भाऊ. हो सॉरी. तू जा भाऊ, तू जा दुकानात जा आणि दुकानात जाऊन तुझं काम संपव आणि तू लवकर माझा चष्मा बनवून आण भाऊ. हो बापूजी हो. अच्छा भिडे, जायच्या आधी ना मी तुला काही जरुरी गोष्टी आहेत त्या जरा समजावून सांगतो. ते आय ड्रॉप्स आहेत जे हातीभाऊने दिले. तर याचे काय आहेत ना, 2-2 तासांनी ना 2-2 थेंब दोन्ही डोळ्यांमध्ये टाकायचे आहेत. आता 10-15 मिनिटांपूर्वी टाकलं होतं, तर आता 1-2 तासांनंतर परत एकदा टाका. घे, ठेव. आणि हे एक औषध दिलंय हातीभाऊंनी. जर बापूजींच्या डोक्यामध्ये दुखायला लागलं ना तर हे औषध त्यांना द्यायचं, नाहीतर नाही. हे पण इथे ठेवता. नाही माझ्या हातात दे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, ही जी बापूजींनी डोळ्यावर पट्टी लावली आहे ना, ती हातीभाऊंनी दिलेली आहे. ती यासाठी की बापूजींच्या डोळ्यांमध्ये जळजळ नाही झाली पाहिजे, त्यांच्या डोळ्यांना आराम मिळाला पाहिजे यासाठी. फारच म्हणजे फारच एखादं महत्वाचं कारण असेल तरच ती पट्टी डोळ्यावरनं काढ, नाहीतर अजिबात काढू नको. मी कशाला काढायला जातोय बाबा? हा पण जेठालाल, जर माझ्या हातात असतं ना, तर माझ्याबद्दल लोकांच्या डोळ्यांवरची गैरसमजुतीची पट्टी आहे ना, ती नक्कीच काढली असती. अरे मित्रा भिडे, तू अजूनही नाराज आहेस माझ्यावर मित्रा. काय रे? अरे जेठ्या, तू जा ना भाऊ, दुकानात जा ना. हो निघालो बापूजी, निघालो. हे बघा,
बापूजी जय जिनेंद्र. हा जय जिनेंद्र. जय महाराष्ट्र. जय ए त्याच्या तुझ्या लक्षात आहे ना माझा चष्मा चिमणलालच्या दुकानातून बनवून घे. हो हो बापूजी नक्की. आणि हो माझ्या चष्म्याचा नंबरचा कागद आहे ना घेतला की नाही. हो हो बापूजी हो. आता ड्रॉवर मधून काढतोय. ए त्याच्या ए त्याच्या ए त्याच्या गेला पळाला तो काकाजी पळाला तो. जेठा भाऊजींना अचानक दुकानावर जावं लागतंय ना म्हणून हे गेलेत काकाजींकडे त्यांची काळजी घ्यायला. बिचाऱ्या काकाजींना बिना चष्म्याचा किती त्रास होत असेल ना. मग काय. हॅलो कसे आहात तुमचे? जेठा भाऊ काकाजी ठीक तर आहेत ना. हो तसं सगळं ठीकच आहे फक्त ते चष्मा नसल्याने जरासे त्रास देतात म्हणजे नाही त्यांना त्रास होतोय. मला तर काकाजींचं खरंच खूप वाईट वाटतं. वाईट तर मला वाटतंय कोमल वहिनी की बापूजींना अशा अवस्थेत सोडून मला दुकानात जावं लागतंय आणि बिचाऱ्या भिडेला बापूजींची काळजी घ्यावी लागते. सॉरी हा माधवी वहिनी. अय्या सॉरी काय जेठा भाऊजी काकाजी आम्हाला वडिलांसारखेच आहेत की नाही. ऑफकोर्स. मला काकाजींबद्दल खूप काळजी वाटते. नाही नाही काळजी करण्याचं कारण नाहीये बबिताजी. काय की आता भिडे तर लक्ष ठेवतोच आहे बापूजींवर आणि संध्याकाळपर्यंत मी चष्मा बनवून आणीन ना मग तर काय प्रॉब्लेमच नाही. काकाजी कसे आहेत? हा ठीक आहे. तू हे धोपाटणं घेऊन कुठे फिरतोयस? अरे बाबा फिरत नाहीये मार्केट मध्ये गेलेलो जुना तुटला म्हणून नवीन घ्यायला गेलेलो. अरे हल्लीच्या ऑटोमॅटिक वॉशिंगच्या काळात तू धोपाटणं घेऊन कपडे धुतोस? अरे ते माझे 1-2च कपडे असतात मग वॉशिंग मशीन मध्ये कशाला टाकू मी. अरे मग 2-3 दिवसांचे कपडे साठले ना की मग टाकायचे वॉशिंग मशीन मध्ये. मला ना रोजचे कपडे रोज धुवायला खूप आवडतात. तू रोज कपडे धुतोस? हा आणि त्याचं काय लग्न नाही झालंय ना मग माझ्या घरात दुसरं काम करायला कोणीच नाहीये. सगळी कामं मलाच करावी लागतात ना घरात. नाही मी तुझा त्रास समजू शकतो भाऊ. जेव्हापासून दया अहमदाबादला गेलीये तेव्हापासून मला कळलंय की बायको नसताना घर चालवणं म्हणजे अवघडच नाही तर अगदी अशक्य आहे. मी देवाकडे हीच प्रार्थना करते की दया वहिनी पण लवकर परत याव्यात आणि पोपटलाल भाऊजींची बायको पण लवकर गोकुळधाम मध्ये यावी. थँक्यू माझ्या बहिणीनो. जेठालाल एक मला सांगशील तू काकाजींना असो सोडून बाहेर कुठे निघून चाललायस? काय सांगू अरे दुकानात एक महत्वाची मीटिंग आलेली आहे. अशा अवस्थेमध्ये तू काकाजींना सोडून कसा काय जाऊ शकतोस रे? पोपट भाऊजी जाऊ देऊ त्यांना. हे आहेत ना काकाजींची काळजी घ्यायला घरी बसले. अच्छा भिडे आहे का तिकडे? हो भिडे आहे पण मी काय म्हणतो पोपटलाल जर तुला काही खास काम नसेल तर तू पण जरा बापूजींवर लक्ष ठेवण्यामध्ये जरा भिडेची मदत कर ना. एक से भले दो. हो हा तू जा ना एकदम बिंदास्त. मी थोड्या वेळात तुझ्या घरी जाऊन बसतो. हा अरे थँक्यू पोपटलाल. थँक्यू. चला ओके मी निघतो. चला चला मी पण जातो हा घरी माझ्या. चला बाय. व्हेरी नाईस हा पोपट भाऊ व्हेरी नाईस. कोथिंबीर बघा कशी एकदम हिरवीगार आहे बघा की. या साहेब या बसा. अरे वा थँक्यू भाऊ थँक्यू. चला MG रोडला घ्या. साहेब आज तुम्ही माझे पहिले ग्राहक आहात. ग्राहक देवा समान असतो. इतक्या लवकर मला ग्राहक भेटला माझं तर नशीबच उघडलं. अरे नाही बाबा नशीब तर माझं उघडलं की इतक्या पटकन रिक्षा मिळाली. नाहीतर इथे इतक्या लवकर रिक्षा मिळत नाही. हा चला. हो साहेब निघूया. जरा 2 मिनिटं थांबा. बोनी करतोय थोडी पूजा करतो मग निघूया आपण. काय आहे सकाळची वेळ आहे पूजा करून घेतो नाहीतर काय आहे, दुर्घटना झाली ऍक्सिडेंट झाला तर आम्हाला आमची नाही तुमची काळजी आहे साहेब. हा ठीक आहे चला करा लवकर करा पूजा लवकर करा. हरि ओम. चला भाऊ जरा फास्ट चालवा रिक्षा मला थोडीशी घाई आहे. साहेब तुम्ही ती म्हण तर ऐकली असेल ना दुर्घटना से देर भली. तुम्ही चांगल्या घरातले दिसता आम्हाला आमची नाही तुमची काळजी आहे. हा बोल रे बागा. एक मिनिट होल्ड कर. काय झालं भाऊ रिक्षा का थांबवली? साहेब तुम्ही फोनवर बोलून घ्या नंतर निघू आपण. का? चालू गाडीत फोनवर बोलणं बेकायदेशीर आहे. याने ऍक्सिडेंट होऊ शकतो. आम्हाला तुमची काळजी आहे आमची नाही. अरे तो नियम चालकाला आहे सवारीसाठी नाहीये. तू चल पुढे चल. अहो साहेब तुम्ही बोलणार मग आमचं लक्ष तुमच्याकडे जाणार. त्याने ऍक्सिडेंट होऊ शकतो. आम्हाला आमची नाही तुमची काळजी आहे. तुमचं बोलून झालं की निघूया आपण.
हा बोल बघा बोल. शेठजी तुम्ही निघालात की नाही? हो मी निघालोय पण काय आहे की आधी मी त्या बापूजींचा चष्मा बनवायला जाणार आहे त्या दुकानामध्ये, तर तिकडे आधी मी दुकानामध्ये चष्मा देईन आणि मग दुकानात येईन. बरं बरं शेठजी. बरं माझ्या येण्याआधी जर ते भगवान भरोसे हॉस्पिटलवाले आले ना तर त्यांचा जरा व्यवस्थित पाहुणचार करा भाऊ. त्यांच्यासाठी चहा पाणी नाश्ता एकदम मस्त मागवून घे. शेठजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळा बंदोबस्त करून टाकेन. हो ठीक आहे आलो चालू. चला भाऊ झालं बोलणं. चला बाय, चला चला. चला. अरे हा इतक्या सावकाश रिक्षा चालवतोय, कधी मी दुकानात पोचणार, कधी चष्मा दुरुस्त करणार. माफ करा बाबूजी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, माफ करा. भेंडी मास्तर, ए भेंडी मास्तर. इथेच आहे काकाजी, इथेच आहे काकाजी. अरे मग हो तरी दे ना. हो हो बोला ना बोला. अच्छा, तू कधी विनय चष्म्याचा राहिलेला आहेस? हो रोज राहतो हे? जेव्हा रात्री झोपतो. सॉरी काकाजी, ते मी तुमचा मूड चांगला व्हावा म्हणून बोललो. अरे भाऊ, माझा मूड तर तेव्हा बरा होईल जेव्हा जेठ्या चष्मा घेऊन येईल. शांत राहा. हा. ये काकाजी, आता बसूया ना जरा, खूप वेळ झाला आपण चालतो. अरे भाऊ, बसून बसून दमलो मी भेंडी मास्तर. अच्छा अच्छा अच्छा, आता टर्न करा, टर्न करा. भेंडी मास्तर, हा. बेल वाजली. हो ऐकले मी. अरे तू इथे थांब, मी दरवाजा उघडून येतो. अरे नाही नाही, तुम्ही का जाताय? तुम्हाला तर दिसत पण नाहीये. मी जाऊन उघडतो ना अरे दरवाजा. मग उघड ना. हो जातोच आहे. तुम्ही बसा, इथे बसा. इथे खुर्ची आहे, इथे बसा. बसा आणि प्लीज हा हलू नका. अरे का हलेन मी? नाही नाही, तू सांगतोय. पोपटलाल तू? काकाजींबरोबर राहायला आलोय. अरे पोपटलाल, थँक्यू थँक्यू. त्यात काय एवढं? एक से बोले दो. चालेल चालेल. त्यात काय एवढं? चप्पल का. हा ये आताच काका. हो चालेल चालेल.